आज ना आपण परफेक्ट नाचणीच्या पिठाची सेंद्रिय गुळातील बिस्किटं कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे. ही बिस्किटं पौष्टिक तर आहेतच, शिवाय याची टेस्ट ना एकदम चॉकलेट फ्लेवरसारखी लागते. दिसायला पण सुंदर दिसतात, शिवाय खायलासुद्धा तितकीच टेस्टी आहेत बरं का ही. आता इथं गूळ पावडर मला मिळालेली नाही. गुळाचे बारीक बारीक खडे आहेत शाबूसारखे. आता हा गुळ आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. पावडर जरी गुळाची आणली तरीसुद्धा एकदा 2 वेळा तरी मिक्सरवरती फिरवूनच घ्यावी लागते. आणि विशेष म्हणजे बारीक जरी ही पावडर केली ना तरीसुद्धा चाळून घ्यायची, कारण बारीक बारीक गुळाचे कण राहतात. ते कण बिस्किटमध्ये येता कामा नये, नाहीतर बिस्किट बिघडलंच म्हणून समजायचं. ट्रेला चिटकून बसतं ते बसतं, शिवाय गुळ वितळून तिथंच बिस्किटला बसतो. 1 किलो पिठासाठी आपल्याला गूळ अर्धा किलो लागणार आहे. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर इथं तुम्ही 600 ग्रॅम एवढा गूळ घेऊ शकता. सुरुवातीलाच गुळामध्ये मी जायफळ फोडलेलं घातलेलं आहे. गुळासोबत बारीक केलं ना तर चांगली त्याची पूड तयार होते, किंवा वरून जरी खिसून घातलं तरीसुद्धा चालतं. पण मी इथं जायफळ फोडून गुळामध्येच घातलेलं आहे. 1 किलोसाठी अर्धं जायफळ वापरायचं आहे. गूळ वापरल्यामुळं जायफळची टेस्ट एकदमच भारी लागते, त्यामुळं जायफळ घालायला अजिबात विसरायचं नाही. वेलची घालायची राहिली तर चालेल, पण जायफळ घालायचंच, कारण गुळाची टेस्ट आणि जायफळची टेस्ट ना खूप भारी लागते. यामध्ये आपण जायफळ घातलेलंच आहे सुरुवातीला. आता यामध्ये सुंठ पावडर घालायची आहे, वेलची पूड घालायची, बडीशेप घालायचं. आता यातलं काही तुम्हाला स्किप करायचं असेल ना तर तुम्ही करू शकता. शिवाय यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा इसेन्ससुद्धा घालू शकता, पण मी घालत नाही. माझ्याकडे आहेत पण मी घालणार नाही, मी ओरिजिनलच करणार आहे. शिवाय याचं जे प्रमाण आहे ते आवडीनुसार आपण घालू शकतो. असं काही नाही की 1 चमचा, अर्धा चमचा, 2 चमचे, असं काही नाही. तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही घालू शकता. आता यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर 1 चमचा घालायचा आहे, आणि अमोनिया पावडर 2 चमचे घालायचं आहे. हे आता काय झालेलं आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे ना, त्यामुळं पावडर थोडी सॉफ्ट झालेली असते, म्हणूनच चाळून घ्यायची, म्हणजे पिठामध्ये चांगली एकसारखी मिसळून येते. बऱ्याच ताईंना या बिस्किटाची रेसिपी हवी आहे, मग म्हटलं त्यांच्यासाठी शेअर करायची. पावडरी घातल्यानंतर यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे. 300 ग्रॅम तूप लागणार आहे. सगळ्या बिस्किटांच्यासाठी 300 ग्रॅम एवढं तूप हे लागतंच. गव्हाच्या पिठाला 400 ग्रॅम वापरलं तरीसुद्धा चालतं, पण जे मेजरमेंट प्रमाण आहे ना ते 300 ग्रॅम एवढं बास होतं. यामध्ये आपण डालड्याचा वापर करू शकतो. एका ताईने मला कमेंट केलेली होती, गव्हाच्या पिठामध्ये आपण डालडा वापरू शकतो का? तर शकतो. 370 ग्रॅम एवढा डालडा वापरायचा आहे. यामध्ये जर म्हणजे जे मेजरमेंट आहे ते तुम्हाला सांगते. जर थोडाफार कमी करायचा असेल, किंवा जादा नाही घालून चालत, पण थोडाफार का 10-20 ग्रॅम कमी करायचा असेल तर कमी करू शकता. पण जेव्हा तुम्ही सुरुवातीला बनवाल ना तेव्हा मेजरमेंट प्रमाणच हे सगळं मिश्रण करायचं आणि त्याची बिस्किट बनवायची, म्हणजे चांगली खूप छान तयार होतात. सुरुवातीला अजिबात ॲडजस्ट करायचं नाही, जे मेजरमेंट आहे ना त्याप्रमाणेच करायला घ्यायचं आहे. आता इथं तूप टाकलं, त्यानंतर आता दूध घालून यामध्ये घ्यायचं आहे.
नाचणीच्या पिठाला थोडंसं दूध कमी लागतं. कारण का सांगते तुम्हाला, नाचणी जास्त दूध शोषून घेत नाही. गव्हाचं पीठ कसं शोषून घेतं ना, तसं शोषून घेत नाही. त्यामुळं दूध गव्हाला अर्धा लिटर लागतं, इथं थोडं कमी लागतं. इथं 350-400 मिलीमध्ये होऊन जातं. नाचणीची पूर्ण बिस्किटं चवीला लागत नाहीत, शिवाय चिकटपणा नसतो, कलर पूर्ण काळा येतो. त्यामुळं बिस्किटला चांगली टेस्ट येण्यासाठी, दिसायला चांगलं दिसण्यासाठी यामध्ये नाचणीचं पीठ थोडं आणि गव्हाचं पीठ थोडं वापरायचं आहे. आता हे जे प्रमाण आहे गव्हाचं आणि नाचणीचं, आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. मी तर एक वेळेला फक्त नाचणीच्या पिठाची बिस्किटं बनवलेली आहेत. पण काय होतं की चवीला अजिबात लागत नाही, कोणीही इतका आवडीनं ते खात नाही. त्यामुळं गव्हाचं पीठ हे मिक्सच करायला लागतं. गव्हाचं पीठ कसं बाइंडिंगचं काम करतं किंवा साईडनं क्रॅशेस जास्त पडत नाहीत. त्यामुळं गव्हाचं पीठ आणि नाचणीचं पीठ जर मिक्स केलं ना, जबरदस्त टेस्ट येते. यामध्ये गूळ असल्यामुळं तर काही बोलायचं कामच नाही, खूप भारी टेस्ट येते. त्यासाठीच गव्हाच्या पिठाचा पण वापर करायचा आहे. मी इथं निम्म नाचणीचं घेतलेलं आहे, म्हणजे 500 ग्रॅम नाचणीचं आणि 500 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता या पिठाविषयी तुम्हाला माहिती देते. गव्हाचं पीठ साधं आपण जे चपातीला वापरतो ना, ते चालतं. बारीक पीठ चालतं यामध्ये. इथं गरज नाही मोठं पीठ वापरायची. जे नाचणीचं पीठ आहे ते सुद्धा बारीक दळून आणलं तरीसुद्धा चालतं. या पिठाची क्वालिटी अशी असायला पाहिजे, तशी असायला पाहिजे, काही नाही. जे आपण साधं बारीक पीठ दळतो ना, तेच इथं चालतं. आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घेते. जी आपण गुळाची वगैरे पेस्ट केल्या ना, ते सगळं यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. पीठ लगेचच तयार होतं. अगदी असं लुसलुशीत मऊ तयार होतं, पण थोडं जास्तच मऊ करायचं आहे आपल्याला. यामध्ये गूळ असल्यामुळं पीठ हे एकदम असं कठीण होतं किंवा जास्त गूळ आहे तो एकदम गुळामुळं पीठ असं एकदम आवळून येतं. म्हणून हे पीठ थोडंसं सैलसर करायचं आणि लगेच तयारसुद्धा होतं हे पीठ. गव्हाच्या पिठाला ना थोडं मळणी जास्त लागते, या पिठाला मळणी जास्त लागत नाही. जी आपली पार्सलची बिस्किटं जातात ना, ती गुरुवारी आणि सोमवारी आठवड्यातून 2च दिवस त्याचं डिस्पॅच होतं. कारण का सांगते तुम्हाला मी, इथून 15 किलोमीटर कुरिअर ऑफिस आहे आमच्या इथून, तर तेवढं जावावं लागतं. त्यामुळं स्पेशल 1 किलोसाठी, 2 किलोसाठी, 3 किलोसाठी एवढं जाण्यापेक्षा आम्ही काय करतो, एकदमच आदल्या दिवशी बिस्किटं भरपूर अशी बनवायचीत आणि त्याच दिवशी पॅकिंग करायचं आणि त्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी पॅकिंग करायचं व्यवस्थित आणि कुरिअरला नेऊन एकदम बिस्किटं द्यायचीत. अजून म्हणजे आपली एवढी ऑर्डर नाही की कुरिअर बॉय जे असतील ते घरी येऊन घेऊन जातील. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की
तिथं 15 किलोमीटर आम्हाला यायला पाहिजे, 15 किलोमीटर जायला पाहिजे, म्हणजे 30 किलोमीटर भरलं. त्यासाठी ऑर्डर भरपूर पाहिजे, कारण आम्ही मोठी गाडी घेऊन येणार. मग मोठ्या गाडीत माल बसायला एवढं तर काय आपलं पार्सल होत नाही, पण भरपूर होतं. कारण सुरुवातीला अर्धा किलो 1 किलोपासून सुरुवात करतात, पण माझी पहिल्या दिवशीच 6 किलोची ऑर्डर होती. एवढी ऑर्डर मला मिळालेली आणि आत्तापर्यंत जवळजवळ 50-55 ठिकाणी काहीतरी असेल बघा. तर तेवढ्या ठिकाणी आपलं पार्सल गेलेलं आहे. एवढ्या कमी दिवसामध्ये ना भरपूर आपल्याला ऑर्डरी आलेली आहेत आणि चांगला त्यांचा प्रतिसाद आहे ताईंचा. न विचारता त्यांनी मला रिप्लाय दिलेले आहेत. बिस्किटं छान आहेत, बिस्किटं आवडलीत, घरी सगळ्यांना आवडली, तिथंपर्यंत म्हणजे त्यांनी रिप्लाय दिलेले आहेत. शिवाय जे म्हणजे नवीन कोण सबस्क्रायबर असतील किंवा नवीन ज्या ताई माझ्या असतील त्यांना पुन्हा एकदा सांगते की जो व्हॉट्सअप क्रमांक आहे ना त्याच्यावरती हाय करा. तुम्हाला जर ही बिस्किटं हवी असतील तर सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिस्किटाचे वेगवेगळे दर तुम्हाला पाहायला मिळतील आणि जर ही बिस्किटं हवी असतील तर त्याच्यावरती तुम्ही बुकिंग करू शकता. कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडं नाही, पेमेंट करावं लागेल आणि मग ते बुकिंग गृहीत धरलं जातं. बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की बऱ्याच ताईंनी फक्त त्यांचा ॲड्रेस वगैरे मला पाठवलेला आहे, पण पेमेंट केलेलं नाही. पेमेंट केल्याशिवाय कुणालाही पार्सल टाकलं जाणार नाही. आता इथं बघा किती छान असे रोल तयार झालेले आहेत. पीठ पूर्ण चॉकलेटी दिसत आहे. एक म्हणजे आणि नाचणी सांगायचं म्हणजे मी लाल नाचणी वापरते बरं का. म्हणजे 2 प्रकारच्या नाचणी असतात, पांढऱ्या कलरची आणि लाल कलरची. तर मी पांढरी कधी वापरत नाही, मला त्याची टेस्ट पण माहिती नाही कशी असते ते, पण मी नेहमी लाल नाचणीचं वापरते. आणि त्यात गुळाचा कलर, दोन्ही कलर मिक्स होऊन बघा असा याला चॉकलेटी कलर आलेला आहे. बिस्किटं तयार झाल्यानंतर सुद्धा चॉकलेटी कलरचीच होतात, पण खायला जबरदस्त लागतात. टेस्ट एवढी काय येते, गव्हाचं पीठ मिक्स असल्यामुळं. आता या बिस्किटविषयी तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता ही जी मी बिस्किट बनवते ना, यामध्ये तुम्हाला आणखी काय वाटतं की यामध्ये मी ॲड करावं किंवा अशा प्रकारे तुम्ही बिस्किट बनवा, म्हणजे असं तुम्हाला यामध्ये आणि काय सांगावं वाटतं मला, हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आता याचे गोळे करून घ्यायचे. गव्हाचा जो पिठाचा गोळा असतो ना, तो थोडा मी मोठा करते. तर हा गोळा थोडासा लहान करायचा, कारण हे बिस्किट फुलतं चांगलं, त्यामुळं या बिस्किटं पण मोठं होतं, त्यामुळं छोटे 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 गोळे करून घ्यायचे. आणि असे याला बघा मी तीळ लावलेले आहेत. तीळ लावले ना छान दिसतात, पडतात तीळ ते निघून, पण दिसायला बिस्किट छान दिसतं. असा एकदम ब्राऊन कलर आलेला आहे बघा आणि एकदम सॉफ्ट पेड्यासारखा गोळा झालेला आहे बघा. आता इथं तुम्ही बघा तिळाऐवजी ओट्ससुद्धा लावू शकता. ओट्सनं सुद्धा बिस्किट दिसायला खूप छान दिसतं आणि खायलासुद्धा हेल्दी तितकंच आहे. गोळे सगळे तयार केले, तीळ लावले आणि प्रेससुद्धा झालेले आहेत. 6 ट्रे आपले तयार झालेले आहेत. आणि आम्ही नेहमी बरं का ओव्हनमध्ये असे शेंगदाणे भाजतो. यामध्ये खारे शेंगदाणेसुद्धा भट्टीसारखे तयार होतात, पण काय होतं ट्रेला डाग पडतात, त्यामुळं आम्ही मिठाचा वापर इथं करत नाही. फक्त रिकामे शेंगदाणे भाजतो, म्हणजे खायलासुद्धा खूप छान भट्टीसारखे लागतात. शिवाय त्यापासून आपण भाजीला वगैरे शेंगदाण्याचं कूटसुद्धा तयार करू शकतो. त्यानंतर मी खारीकसुद्धा ट्रेमध्ये थोडीशी ड्राय होण्यासाठी ठेवलेली होती. मऊ पडलेली आहे पूर्ण, म्हणून तीसुद्धा यामध्ये सुकवून घेतली. 160 ओव्हनचं टेम्परेचर ठेवायचं आहे. 160ला घालायचं, 160ला काढायचं. अगदी 20-22 मिनटामध्ये ही बिस्किटं बेक होतात. गूळ असल्यामुळं थोडासा वेळ लागतो याला. 22 मिनटामध्ये तर ही बिस्किटं एकदम क्रिस्पी, खुसखुशीत, पौष्टिक बिस्किटं तयार होतात. तुम्हाला जर मागवायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकाला नक्की
बुकिंग करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.